नमस्कार मंडळी, चला होऊया शेअर बाजारावर स्वार या आपल्या मालिकेच्या 40व्या भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत. अर्थात हे सगळे 40 भाग एकात एका विशिष्ट विचारांती गुंफलेले आहेत, त्यामुळे तुम्ही टप्प्याटप्प्यानेच ते बघणं चांगलं. परंतु एका प्रकारे हा जो 40वा भाग आहे तो एका प्रकारे एक वेगळा भाग म्हणून सुद्धा बघता येईल. अर्थात हा खूप तपशिलामध्ये असलेला व्हिडिओ असणार आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे, कारण गेले 12 वर्ष ह्याच प्रकारच्या गुंतवणूक तंत्रांनी मी माझं बरंचसं शेअर गुंतवणुकीचं जे काही आपण म्हणू की त्याचं जे व्यवस्थापन आहे ह्या माध्यमातून केलेलं आहे. म्हणजे असं म्हणता येईल की माझ्या एकूण इक्विटी पोर्टफोलिओच्या 65% साधारण माझी गुंतवणूक ही 3 होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यांमध्ये आहेत. अर्थात हे म्हणून मी तुम्हाला मुद्दामून सांगू इच्छितो, कारण हा व्हिडिओ ऐकताना अर्थात तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या व्हिडिओ करण्यामागे अर्थात जरी माझा सदहेतू असला तरी सुद्धा माझी ह्यातली गुंतवणुकी अधिक आहे, त्यामुळे तुम्ही ह्या व्हिडिओकडे तावून सुलाखून बघितलं पाहिजे आणि त्याप्रमाणे तुमचा निर्णय तुम्ही घेतला पाहिजे. परंतु ह्या होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यातील गुंतवणुकीचा मी तपशील आपल्याला सांगणारच आहे, पण त्याच्याबरोबर म्युच्युअल फंडांना हा सक्षम पर्याय होऊ शकतो का ह्याबद्दलही मी बोलणार आहे. अर्थात मी सुरुवात करणार आहे म्युच्युअल फंडापासूनच आणि मग हळूहळू हा होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपनीचा विषय आपल्यासमोर मांडणार आहे. तर आपलं स्वागत आहे. अर्थात तुम्हाला एक थोडा अधिक वेळ ह्या विषयासाठी ठेवून इथे बसा, पण त्यातनं तुमचा लाभ सुद्धा खूप अधिक होऊ शकतो. अर्थात तुम्ही डोळसपणे गुंतवणूक कशी करता, अभ्यास कसा करता त्यावर ते अवलंबून आहे. पण मला खात्री आहे की तुम्ही ज्या अर्थी हा व्हिडिओ तपशिलात बघायच्या मानसिकतेने हा बघताय त्या अर्थी त्याचा नक्की योग्य तो लाभ तुम्ही घेऊ शकाल. आता आपण थोडी म्युच्युअल फंडाशी अधिक चर्चा करूया. म्युच्युअल फंड म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे सहजतेने साधला जाणारा गुंतवणूक विस्तार आणि जोखीम व्यवस्थापन. गुंतवणूक विस्तार म्हणजे काय, ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणू डायव्हर्सिफिकेशन. माझ्याकडे आता 5 कंपन्यांचे शेअर्स आहेत आणि एका प्रकारे ती जी जोखीम आहे ती ह्या 5 कंपन्यांवरती केंद्रित आहे. माझा त्यांचा सातत्याने अभ्यास असतो, त्यामुळे मी नेहमी म्हणतो तसं जोखीम ही समजून घेण्यावरती आहे. म्हटलं तर ही जोखीम आहे, म्हटलं तर त्यांचा मी चांगला अभ्यास करून माझ्यासाठी ती जोखीम नाही आहे, कारण त्याच्यामध्ये किती अधिक वाढ शक्य आहे ह्याची मला जाणीव आहे. त्याच्यामधले धोकेही मला माहिती आहेत. याचा अर्थ मला जोखीम माहिती आहे. त्यातली जोखमीचा विचार न करता गुंतवणूक करणं ही सगळ्यात मोठी जोखीम आहे. त्याच्यामध्ये किती संख्या कमी जास्ती हा त्याच्या पुढचा टप्पा आहे. परंतु एक ढोबळमानाने हे खरं आहे की जेवढं आपण गुंतवणूक विस्तार करू, डायव्हर्सिफिकेशन करू, 20-25 कंपन्यांमध्ये गुंतवू, तेवढं आपल्या जोखमीचं विभाजन होतं एवढ्या कंपन्यांमध्ये. पण त्यातनं एक वेगळी जोखीम तयार होते आणि ती म्हणजे ह्या 25 कंपन्यांचा अभ्यास आपण करू शकतो का. त्याचं उत्तर बाकी सगळं उद्योग व्यवसाय, पारिवारिक जबाबदाऱ्या, सामाजिक उत्तरदायित्व, आपले नातेवाईक, इतर सगळी आपली जी काही प्रापंचिक देणीघेणी असतात त्या सगळ्याचा विचार करता एवढ्या 20-25 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणं शक्य नसतं. मग त्याला उपाय काय आहे, तर म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करा. आपोआप ते 25-30 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतच असतात आणि अशा प्रकारे गुंतवणूक विस्तार, डायव्हर्सिफिकेशन सहज साधलं जातं. तर तो एक म्युच्युअल फंडाचा एक मोठा भाग आहे. फंडाच्या माध्यमातून 2 प्रकारच्या योजना असतात. एक प्रकारच्या योजना ज्या बहुसंख्य तशा असतात त्यांना ओपन एंडेड म्हणतात. म्हणजे थोडक्यात कधीही जाऊन आपण नवीन युनिट्स खरेदी करू शकतो, आधीची युनिट जाऊन त्यांच्याकडे विकू शकतो आणि दिवसाच्या शेवटी जे काही त्याचं NAV किंवा नक्त त्याचं मोल जे असतं त्या माध्यमांवरती हे खरेदी विक्रीची युनिट्सची खरेदी विक्री होत असते. दुसऱ्या प्रकारचे जे म्युच्युअल फंड असतात त्यांना एक्सचेंज ट्रेडेड फंडही म्हणता येईल. ते क्लोज एंडेड स्वरूपाचे असतात. म्हणजे त्यांचं स्वरूप हे थोडं शेअर्स सारखं असतं. ती संख्या मर्यादित असते. ते शेअर्स एकदा लोकांना इश्यू केले IPOच्या माध्यमातून की त्याचं बाजारामध्ये ट्रेडिंग सुरू होतं आणि मग वेगवेगळे लोक वेगवेगळ्या कारणांसाठी विकत घेत असतात किंवा विकत असतात.
क्लोज एंडेड योजना ही एका प्रकारे शेअर सारखीच काम करते, कारण एकदा ती युनिट्स विकली जातात आणि मग त्यानंतर तुम्हाला त्यातनं बाहेर पडायचं असेल तर ते, जसे शेअरमधनं बाहेर पडायचं असेल तर आपल्याला शेअरची विक्री करावी लागते, तसं या क्लोज एंडेड फंडामध्ये साधारणतः ती युनिट्स बाजारामध्ये एक्सचेंज ट्रेडेड फंड्स अशा स्वरूपाची असतात आणि त्याची आपण बाजारात जाऊन विक्री करू शकतो. किंवा आपण दुसऱ्या प्रकारे जर त्या म्युच्युअल फंडाने आपल्याला मुभा दिली असेल की आम्ही ते एक्सचेंज ट्रेडेड फंड्स अशा स्वरूपाची ती युनिट्स नसतील, परंतु कालांतराने म्हणजे दर 1 वर्षांनी, दर 6 महिन्यांनी आम्ही एक काही दिवसाची एक अशी खिडकी उघडू की ज्याच्या दरम्यान तुम्ही जाऊन तुमची युनिट्स त्यांना विकू शकता. कारण गुंतवणुकीतनं बाहेर पडणं हा कुठल्याही गुंतवणुकीचा सगळ्यात मुख्य निकष असतो आणि त्यासाठी क्लोज एंडेड फंडांना हे 2 पर्याय उपलब्ध आहेत की त्यांना एक्सचेंज ट्रेडेड फंड सारखं बाजारामध्ये खरेदी विक्रीसाठी उपलब्ध करून देणं, म्हणजे मग तुम्ही तिकडेच विका, कोणीतरी घेणारा असेल तो घेईल, किंवा कालांतराने तुम्ही त्या म्युच्युअल फंडाला नेऊन विका. ओपन एंडेड फंडाला हा प्रश्न येत नाही, कितीही तुम्ही युनिट्स तो फंड निर्माण करत राहू शकतो जर मागणी वाढली तर, आणि जर मागणी घटली तर लोक ती युनिट्स परत त्या फंडाला देऊन टाकतात आणि ती युनिट्स रद्दबादल होतात. अशा प्रकारे युनिट्सची संख्या ही वरखाली होत राहते. तिसरा जो महत्त्वाचा विषय आहे म्युच्युअल फंडांच्या बाबतीमध्ये की फंडांच्या उत्पन्नावरती काही कर नसल्यामुळे गुंतवणूकदारांचा खूप फायदा होतो. समजा त्या फंडांनी काही शेअर्स विकले तर तुम्ही आम्ही जर विकलं तर आपल्याला कॅपिटल गेन्स टॅक्स भरायला लागतो, पण त्यांना काही तसं नसतं. त्यांना लाभांश मिळाला तरी त्याच्यावरती कर नाही आणि त्यामुळे काय होतं की त्यातला जो परतावा आहे हा साहजिक वाढतो म्युच्युअल फंडामधला. अर्थात त्याच्याबद्दल मॅनेज फंड असावा का इंडेक्स फंड असावा ह्याच्याबद्दल मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये विवेचन केलेलं आहे. आणि या म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला लाभांश देणाऱ्या किंवा भांडवल वृद्धी करणाऱ्या, लाभांश देणाऱ्या म्हणजे डिव्हिडंड स्कीम्स आणि भांडवल वृद्धी करणाऱ्या म्हणजे ग्रोथ स्कीम्स, अशा प्रकारे पर्याय तुम्हाला असतात. बऱ्याच ठिकाणी, काही ठिकाणी नसतात पण बहुसंख्य ठिकाणी असतात. त्यामुळे आपल्याला पर्याय निवडता येतो आणि मी नेहमी म्हणतो की म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असेल तर भांडवल वृद्धीचा, ग्रोथ हा पर्याय निवडावा. कधी लाभांशाचा पर्याय निवडू नये. तुम्हाला जर अगदी वाटलं तर ती युनिट्स विकावी काही प्रमाणामध्ये, जर तुम्हाला काही पैशाची गरज लागली तर, पण काहीतरी आपल्या अकाउंटमध्ये सतत येऊन पडायला पाहिजे हा दुराग्रह आपण ठेवता कामा नये. अर्थात जेव्हा म्युच्युअल फंडामध्ये आपण एखाद्या योजनेमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा आपल्याला हे समजून घ्यायला लागतं की हे सगळे पैसे त्याचं व्यवस्थापन करण्याची, गुंतवण्याची जबाबदारी आपण ही कुठल्या तरी फंड मॅनेजरवरती सोपवलेली आहे आणि दुसऱ्यावरती सोपवण्याचे जे फायदे तोटे असतात ते त्याच्यात असतातच. कधी कधी त्यांचे निर्णय चुकू शकतात, कधी कधी ते फार योग्य निघू शकतात. त्यामुळे मॅनेज फंडावरती परतावा किती मिळेल हे आपल्याला सांगता येत नाही आणि म्हणूनच मी इंडेक्स फंडाचा पर्याय हा नेहमी सांगतो. त्यामुळे त्याचे फायदे तोटे आपल्याला लक्षात घ्यायला लागतात. त्याच्याबद्दल मी आधी उहापोह केलेला आहे. कधी कधी आपल्याला असं दिसतं की एखादी योजना फंड मॅनेजर बदलल्यानंतर काही काळ काहीच परतावा चांगला देत नाही, कालांतराने ते द्यायला लागते, किंवा जो आधी फंड मॅनेजर चांगला परफॉर्मन्स देत होता, परतावा देत होता, तो अचानक आता त्याचं काय बिनसतं माहिती नाही आपल्याला, किंवा तो नोकरी सोडूनही जाऊ शकतो. म्हणजे हे सगळे जे प्रकार आहेत ते त्याचा अनुभव आपल्याला इथे येतो आणि त्याचं जे नक्क मोल आहे, नेट असेट व्हॅल्यू, ते रोज घोषित केलं जातं म्युच्युअल फंडांच्या योजनाचं आणि त्यामुळे ती पारदर्शकता असते आणि त्याचा लाभ हा आपल्या गुंतवणूकदारांना होतो. कारण होणारे सगळे व्यवहार हे पारदर्शी असतात. त्या दृष्टीने आपण किती किमतीला युनिट विकतो हे आपण कधीही पडताळून बघू शकतो किंवा विकत घेतो ते पडताळून बघू शकतो. त्यामुळे ती पारदर्शकता असते. आणि गुंतवणूक व्यवस्थापन खर्च, ज्याला टोटल एक्सपेन्स रेशो म्हणतात, तो तुम्ही डायरेक्ट म्हणजे तुम्ही जर कुठल्याही एजंटच्या थ्रू न जाता जर डायरेक्ट गुंतवले तर तिथे तो कमी असतो, कारण कोणालाच कमिशनं द्यायची नसतात. पण जर तुम्ही ॲडवायझरच्या थ्रू गेलात तर तुम्हाला रेग्युलर पर्याय तो ॲडवायझर निवडायला सांगतो, कारण त्यातूनच त्यांना कमिशन मिळत असतं. अर्थात मी आधीही सांगितलं तसं आताही पुन्हा उल्लेख करतो की इंडेक्स फंडामध्ये हा गुंतवणूक व्यवस्थापन खर्च सर्वात कमी असतो. म्हणजे एका म्युच्युअल फंडामध्ये मी बघितलं, तुम्ही जर डायरेक्ट पद्धतीने गेलात
तर 1,00,000ला वर्षासाठी केवळ 200 रुपये म्हणजे 0.2% खर्च असतो. तेच जिथे मॅनेज फंड असतात, मॅनेज स्कीम्स असतात आणि त्यात तुम्ही जर ॲडवायझरच्या थ्रू गेला असाल तर तो 2.25-2.5% एवढा जास्ती सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे त्याच 1,00,000ला 2.25-2.5 हजार रुपये 200च्या ऐवजी हे पण तो म्युच्युअल फंड तुम्हाला चार्ज करतो आणि अर्थातच तुमच्या परताव्यातनं हे सगळे खर्च जातात. आता हे म्युच्युअल फंड सर्वसमावेशक म्हणजे एखाद्या भारतीय बाजारामध्ये गुंतवताना वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेक्टरमध्ये गुंतवणारे म्हणजे सर्वसमावेशक असू शकतात किंवा विशिष्ट क्षेत्रांवरती एक विशिष्ट थीम घेऊन की इन्फ्रास्ट्रक्चर फंड, बँकिंग फंड, नंतर फार्मा फंड असे काही वेगवेगळ्या प्रकारचे फंड असू शकतात किंवा अमेरिकेमधल्या टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणारा असेही आता योजना असतात. त्यामुळे वेगवेगळ्या गरजांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड आज भरपूर उपलब्धता आहे आणि त्यामुळे त्याचा एक मोठा फायदा हा आपल्याला होतो ह्याच्याबद्दल काही शंकाच नाही. अर्थात जी पथ्य आपल्याला पाळावी लागतात ती पाळावीच लागतात, नाहीतर आपला परतावाच कमी होतो आणि आपल्या अज्ञानामुळे तो होऊ नये ह्या दृष्टीने म्युच्युअल फंडाची सुद्धा जसे आता मी काही तुम्हाला गोष्टी सांगितल्या की डायरेक्ट, रेग्युलर, मॅनेज्ड आणि इंडेक्स फंड या सगळ्या आपण समजून घेणं गुंतवणूकदार म्हणून आवश्यक आहे. त्याचं मी काहीच तुम्हाला एक दर्शन इथे घडवलं आहे, परंतु अधिक तपशिलामध्ये तुम्ही ते नक्कीच जाणून घ्यायला पाहिजे. अर्थात माझ्या फिन ट्रेनिका ह्या इंग्रजी चॅनलवरती देखील भरपूर यातले व्हिडिओज उपलब्ध आहेत, तेही तुम्ही बघू शकता. आता आपण थोडं होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यांच्या संदर्भामध्ये चर्चा पुढे नेऊया. या म्युच्युअल फंडांच्या संदर्भामध्ये आपण आता होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यांकडे बघूया, कारण ते एक उत्तम पर्याय देऊ शकतात का हा आपल्या या व्हिडिओचा विषय आहे आणि एका प्रकारे त्यांचं महत्त्व देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. आता या होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्या एक पहिल्यांदा आपण ढोबळ मनाने जर त्याचे भाग केले तर दोन प्रकारे आपल्याला त्याच्याकडे बघता येईल किंवा दोन भाग असतात. त्यातल्या काही होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्या त्याच्याबद्दल मी अधिक बोलणारच आहे, परंतु त्या शेअर बाजारात व्यवहार होत असलेल्या म्हणजे आपण त्यांचे शेअर जाऊन खरेदी विक्री करू शकतो आणि काही नसलेल्या ज्याचं आपण कधीच खरेदी विक्री करू शकणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ देशातली सगळ्यात मोठी होल्डिंग कंपनी कुठली जर बघायची झाली तर टाटा सन्स असं त्याच्याकडे बघता येईल. पण टाटा सन्स ही काही शेअर बाजारामध्ये लिस्टेड कंपनी नाही आहे, ती एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. ज्याचे समभागधारक अतिशय मर्यादित आहेत आणि त्याचे शेअर्स हे काही बाजारामध्ये लिस्टेड नाही आहेत, पण ज्यांच्यामध्ये त्यांनी गुंतवणूक केलेल्या आहेत अशा असंख्य कंपन्या ह्या शेअर बाजारामध्ये त्यांची उलाढाल होत असते. त्याच्यामध्ये टाटा ग्रुपच्या अर्थातच बहुसंख्य कंपन्या तशा आहेत, पण त्यांचा आपल्याला काहीच उपयोग नाही. म्हणजे त्या टाटा सन्सचं मी म्हणतोय, कारण आपण त्याचा शेअर कधी आत्ताच्या सद्यस्थितीमध्ये तरी ती लिस्टेड कंपनी नसल्यामुळे खरेदी विक्री त्याची करूच शकणार नाही, म्हणून त्याचा आपल्याला काही उपयोग नाही. त्यामुळे इथे जे मी चर्चा करणार आहे ती शेअर बाजारात व्यवहार होत असलेल्या कंपन्यांची, जसे इतरही शेअर्स असतात तसेच या होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यांचे देखील शेअर असतात, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आता ह्या तीन प्रकारच्या असतात ढोबळमानाने. एक म्हणजे होल्डिंग कंपनी जिचा स्वतःचा इतर व्यवसाय काही नाही. म्हणजे त्यांचं जर तुम्ही काही ताळेबंद पत्रक काढून बघितलं, त्यांचा नफा तोटा पत्र बघितलं तर एक गुंतवणूक करणारी कंपनी. परंतु इथे होल्डिंग कंपनी का म्हणायचं तर त्यांच्या ज्या गुंतवणुका असतात त्या खूप मोठ्या प्रमाणावर असतात. जसं मी मगाशी टाटा सन्स बद्दल म्हटलं, टाटा सन्स ही होल्डिंग कंपनी आहे, कारण टाटा ग्रुपमधल्या अनेक कंपन्यांचे भरपूर टक्केवारीनी शेअर्स हे टाटा सन्सकडेच आहेत. तसंच अशा वेगवेगळ्या ग्रुप्सच्या होल्डिंग कंपन्या ह्या बाजारामध्ये लिस्टेड आहेत की ज्यांच्याकडे त्या त्या ग्रुपमधल्या कंपन्यांचं खूप मोठ्या प्रमाणावरती भाग भांडवल आहे. 30% किमान, 35, 40, 50 एवढं सुद्धा तिथे असू शकतं, त्याहूनही जास्ती. तर टक्केवारी अर्थात अधिक असते, त्यांचा व्यवसाय काहीही दुसरा नाही, अशा प्रकारच्या ह्या होल्डिंग कंपन्या आहेत. दुसऱ्या ज्या आहेत त्या गुंतवणूक कंपनी, म्हणजे होल्डिंग कंपनी सारखीच, फक्त त्यातलं अंतर असं आहे की त्यांच्याकडे जे शेअर असतात त्यांच्याकडे टक्केवारी ज्या कंपन्यामध्ये गुंतवलेला आहे त्या कंपनीची छोटी टक्केवारी त्यांच्याकडे असते.
होल्डिंग कंपनीकडे ती खूप जास्ती असते. म्हणजे एखाद्या होल्डिंग कंपनीमध्ये एका ग्रुपच्या एखाद्या त्यातल्या ग्रुप कंपनीचे 30-35% शेअर असतील, 50% पण असतील, पण गुंतवणूक कंपनीमध्ये ते केवळ 1, 2, 3%, 4% एवढेच मर्यादित असतील. तर टक्केवारी त्यामुळे इथे कमी असते आणि म्हणून त्यांना होल्डिंग कंपन्या म्हणत नाहीत, तर त्यांना गुंतवणूक कंपन्या असं आपण म्हणू शकतो. तिसरी प्रकारची जी कंपनी आहे ती होल्डिंग कंपनी आहे. तिच्याकडे त्यांच्या ग्रुपमधल्या अनेक कंपन्यांचे मोठ्या प्रमाणावरती शेअर्स आहेत आणि म्हणून आपण त्यांना होल्डिंग कंपनीज म्हटलं पाहिजे. परंतु त्यांचा स्वतःचा व्यवसाय देखील आहे, स्वतःचाही त्यांचा उद्योग आहे मोठ्या प्रमाणावरती. तशाही काही कंपन्या आहेत. अर्थात मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी काही वानगी दाखल नावं सांगणार आहे, त्याच्यामध्ये मी त्या सगळ्या तपशिलात जाणार नाही की ह्यातल्या कुठल्या प्रकारची ही कंपनी आहे. कधी कधी त्या नावावरूनच आपल्याला कळतं, कधी कधी नावावरनं कळत नाही, परंतु तुम्ही थोडासा अभ्यास केला तरी तुम्हाला कळेल की यांच्याकडे किती दुसऱ्या कंपन्यांचे शेअर्स आहेत. त्यामुळे त्या कंपन्यांची नावं मी सांगणार आहेत, पण अर्थात जे मी पथ्य नेहमी पाळतो की माझ्याकडे कुठल्या ह्यातल्या कंपन्या आहेत तेही मी तुम्हाला सांगणार नाहीये. आणि तुम्हीच ते ठरवायचं की ह्यातल्या कुठल्या कंपन्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. कधी कधी एखाद्या ग्रुपमध्ये तुमचा चांगला अनुभव असतो, त्या ग्रुपमधल्या तुम्ही कंपनीला प्राधान्य देऊ शकता. तर तो अभ्यास मात्र तुम्ही करायचा आहे. हा अभ्यास कसा करायचा आणि त्यातली काय मर्मबिंदू आहेत, काय महत्वाचे भाग आहेत, ते अर्थातच मी आपल्याला सांगतोच आहे. आता ह्यातली जी तिसऱ्या प्रकारची कंपनी म्हणजे होल्डिंग कंपन्या, ज्याच्यामध्ये इतर त्यांच्या ग्रुपमधल्या कंपन्यांचे भरीव शेअर्स आहेतच, पण शिवाय त्यांचा मोठा व्यवसाय त्या कंपनीमध्ये देखील चालतो, अशा कंपन्या साधारणपणे जे व्यावसायिक अॅनालिस्ट असतात, वेगवेगळ्या शेअर ब्रोकरकडे नोकरी करणारे, आणि त्यांना ह्याचसाठी नेमलेलं असतं की तुम्ही वेगळ्या कंपन्यांचा अभ्यास करा, त्याच्यावरती रिसर्च रिपोर्ट बनवा. तर ही अॅनालिस्ट मंडळी ही त्यातली जी तिसऱ्या प्रकारची कंपनी आहे, होल्डिंग कंपनी, ज्याच्यामध्ये स्वतःचा इतर व्यवसाय आहे, ह्याच्यामध्ये सातत्याने गुंतवणुका करत मला क्षमा करा, सातत्याने त्याचा अभ्यास करत असतात आणि मग आपल्या क्लायंटना गुंतवणूक करण्यासाठी रेकमेंड देखील करत असतात किंवा कधी कधी किंमत खूप वाढली तर विक्री करा आणि बाहेर पडा असंही सांगत असतात. हे दोन्ही प्रकार ते करत असतात. त्यामुळे माझ्याकडे मात्र ह्या तिसऱ्या प्रकारच्या कंपनीमध्ये मी गुंतवणूक करत नाही. याला कारण असं की माझा व्यवसाय हा कॉर्पोरेट ट्रेनिंगचा आहे. बऱ्याच वेळेला अशा कंपन्या मला बोलवत असतात वर्कशॉप्ससाठी आणि त्याच्यामध्ये या तिसऱ्या प्रकारच्या कंपन्या असतात, कारण त्यांचे स्वतःचे काही ना काहीतरी उद्योग असतात. आता मी जे नावं तुम्हाला नंतर सांगणार आहे त्यातल्या काही कंपन्यांनी मला ट्रेनिंग प्रोग्रामसाठी बोलवलेलं आहे. तर इथे अर्थातच मी काही स्वतःवरची बंधनं पाळतो, ज्याच्याबद्दल मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे. परंतु ह्या गुंतवणुकांचा जी पद्धत विकसित केलेली आहे, ती पहिल्या 2 प्रकारच्या कंपन्या म्हणजे होल्डिंग कंपनी जिचा स्वतःचा व्यवसाय नाही आणि गुंतवणूक कंपनी, ह्याबद्दल मी अधरेखून या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. कारण माझ्या दृष्टीने त्या एक म्युच्युअल फंडाला पर्याय होऊ शकतात. तिसऱ्या प्रकारची कंपनी देखील चांगली गुंतवणूक असू शकते, पण ती बरोबर म्युच्युअल फंडाला पर्याय आहेच असं आपल्याला म्हणता येत नाही, कारण त्यांचा पण स्वतःचा एक व्यवसाय असतो आणि त्यामुळे त्या व्यवसायापोटी ते कर्ज देखील घेऊ शकतात. आणि मग त्याचं जे संपूर्ण बघण्याची आपली दृष्टी आहे त्या कंपनीकडे, ती पूर्ण बदलून जाऊ शकते. म्हणजे अगदी माझा स्वतःचा व्यवसाय हा विषय बाजूला जरी ठेवला तरी तशा प्रकारच्या कंपनीकडे मला बघण्यासाठी जे काही एक विशिष्ट अभ्यासाची आणि माहितीची गरज असते, तेवढी माहिती मला या तिसऱ्या प्रकारच्या कंपनीमध्ये अॅनालिस्ट रिपोर्टच्या पलीकडे उपलब्ध होणं कठीण असतं. अॅनालिस्ट रिपोर्टच्या माध्यमातून मला भरपूर माहिती मिळते, पण अर्थातच ती अनेक लोकांना माहिती असते आणि त्यामुळे जसं मी नेहमी म्हणतो की जी अनेक लोकांना माहिती आहे त्यातनं कधीच शेअर बाजारामध्ये पैसे बनत नाहीत. म्हणजे 15-16% तर असेही बनतात. मी तुम्हाला सांगितलंय की इंडेक्स फंडाच्या माध्यमातूनच तुम्ही ते मिळवू शकता. पण कंपन्यांमध्ये गुंतवायचं असेल तर तुम्हाला काहीतरी वेगळा मार्ग चोखाळायला लागतो आणि मी हा इन्व्हेस्टमेंट आणि होल्डिंग कंपनीचा मार्ग एक 12-13 वर्षांपूर्वी चोखाळला आणि त्याचा मला भरपूर लाभ झाला. तर म्हणून हा सगळा व्हिडिओ करण्याचा प्रपंच आहे की तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. आपण आता पुढे जाऊया. आता मी थोडंसं सांगू इच्छितो की मी ह्या होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यांकडे का वळलो. तर 2008 आणि 2009 मध्ये, म्हणजे मी आधीही सांगितलं की 2006 साली मी शेअर बाजाराकडे एक अधिक वेळ देऊन असा वळलो. त्याच्या आधी कधीतरी IPO मध्ये अगदी 80च्या दशकामध्ये हिरो
होंडा त्यावेळची जेव्हा त्याचा IPO आला त्यावेळेला मला त्याचे शेअर मिळाले, ज्यांनी मला घसघशीत लाभ करून दिला. पण मी असं काही शेअर घेण्याकडे वगैरे मला वेळही नव्हता. जरी मी काही परकीय बँकांच्या इथल्या शेअर ब्रोकिंग व्यवसायामध्येच संचालकपदी होतो, परंतु कामात एवढा गढून गेलेला होतो एक 5 वर्ष की ज्याच्या काळामध्ये मी स्वतः कधी शेअर गुंतवणुका विशेष केल्या नाहीत. का एखाद दुसऱ्या केल्या असतील छोट्या प्रमाणावर तर ते सोडून देऊ. पण एक मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीकडे शेअर बाजारातल्या मी 2006 साली वळलो. आणि मी जेव्हा शेअर बाजारातल्या म्हणतो तेव्हा आपण उद्योगामध्ये किंवा कंपनीमध्ये गुंतवणूक करत असतो, शेअरमध्ये नव्हे. त्यामुळे तो कधी कधी बोलताना सरमिसळ होते, पण ते तुम्ही समजून घ्याल. 2008-2009 मध्ये मात्र माझी वैयक्तिक मी IITतनं अभ्यास करत होतो PhDचा. अर्थार्जन थांबवलेलं होतं आणि त्यानंतर जो बाजारामध्ये प्रचंड कोलॅप्स आला, मी 2007 साली चांगला भरीव नफा माझ्या कागदावरती असताना मी तो विकले नाहीत शेअर्स. आणि त्यानंतर एवढा प्रचंड बाजार खाली गेला की शेवटी भीतीपोटी मी खूप मोठा लॉस बुक केला. आणि त्यामुळे तो एवढा मोठा लॉस होता की एखादा तिथपासून नक्कीच निघून गेला असता. म्हणजे एक तुम्हाला थोडंसं त्याची कल्पना यावी म्हणून सांगायचं झालं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2005 नंतर जागांच्या किमती भरपूर कडाडल्या. 2005च्या सुमारापर्यंत मी माझ्या 3 चांगल्या जागा, 2 ठाण्यामधल्या आणि 1 पवईतली विकलेली होती, रहेजा विहार पवईमधली. आणि त्यातनं मला जे पैसे मिळालेले होते ते अर्थातच मी शेअर बाजारामध्ये ते गुंतवले, पण रिअल इस्टेटमध्ये जी वाढ झाली त्याचा मला लाभ मिळाला नाही. आणि शेअर बाजाराने सुद्धा मी योग्य वेळेला नफा त्यातला काढून न घेतल्यामुळे नंतर जो कोलॅप्स झाला त्यातनं जो भीतीचा पगडा होता त्याच्यामध्ये मी जवळजवळ 45 लाखांचा, म्हणजे हे 3 फ्लॅट मिळून मला जेवढे पैसे आले होते तेवढा सगळा माझा शेअर बाजारात लॉस मी बुक केला. आणि तो प्रचंड तोटा भरून काढण्याची माझ्यामध्ये उर्मी होतीच नक्की. मी ठरवलं की पळून जाणार नाही मी शेअर बाजारापासून. परंतु माझं PhD देखील लांबलं. 2008-2009 सगळी दोन्ही वर्ष माझ्या अभ्यासामध्ये गेली. अर्थार्जन थांबलेलं होतं. आणि 2010 मध्ये पुन्हा घरी खूप अडचणी आल्या, अनारोग्याचे प्रश्न निर्माण झाले माझ्या अगदी 2 जवळच्या नातेवाईकांचे. आणि त्यात मला कंपन्यांमध्ये असलेला कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा मुखवटा जाणवला. आधीच्या सिरीजमध्ये मी कॉर्पोरेट गव्हर्नन्स या विषयावरती, आधीच्या नव्हे, आधीच्या एका व्हिडिओमध्ये, ह्याच सिरीजमध्ये मी कॉर्पोरेट गव्हर्नन्सबद्दल बोललेलो देखील आहे की काय प्रकारचे प्रश्न हे कंपन्यांच्या बाबतीत असू शकतात आणि त्याचा अभ्यास तर तुम्ही नक्कीच केला पाहिजे. परंतु तो मुखवटा मला जाणवल्यानंतर विश्वास कुठे ठेवायचा, कारण देशातली सगळ्यात चांगली कंपनी, कॉर्पोरेट गव्हर्नन्स बद्दल फार मोठं नाव असलेलं तथाकथित ब्लू चिप आणि दिग्गज असे त्याचे चेअरमन वगैरे, परंतु ज्या प्रकारे त्यांनी स्वतःला स्टॉक ऑप्शन्स घेतले माझा विश्वासच बसला नाही. त्या कॉम्पेन्सेशन कमिटीचे चेअरमन एक मोठे इंडस्ट्रियलिस्ट होते, त्यांनी स्वतःला देखील स्टॉक ऑप्शन्स घेतले हे सगळा भाव घडघडलेले असताना, आणि प्रचंड लाभ त्यांचे झाले. सांगायचा मुद्दा असा की हा जो कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा मुखवटा बघितल्यानंतर मला खूप धक्का बसला की अरे, आपण ब्लू चिप म्हणतो, चांगल्या कंपन्या म्हणतो, आपण एक विश्वासाने आपण गुंतवणूक करत असतो, आणि इथे जर विश्वासाला तडा जात असेल तर मग आपण कसे हे झालेलं लॉस रिकव्हर करायचा. म्हणून त्यावेळेला मी माझ्या शोधापोटी होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यांकडे वळलो. आणि तिथे मला जाणवलं की मोल आणि मूल्य हा जो एक गुंतवणुकीचा पाया आहे त्याच्यामध्ये आपल्याला तुलनात्मक स्पष्टता येते. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या कंपनीमध्ये मी गुंतवलाय, ती होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपनी नाहीये, ती सर्वसाधारण कंपनी आहे. तिथे PE रेशो, म्हणजे आता सुद्धा काही FMCG कंपन्यांमध्ये 70-80 PE रेशो आहे. म्हणजे थोडक्यात किंमत ही त्यांचं जे अर्निंग पर शेअर, प्रति शेअर मागचा जो नफा आहे त्याच्या 70-80 पट आहे. अर्थात एवढी प्रचंड मी किंमत द्यायची एखाद्या कंपनीला, आणि उद्या काही त्यातनं वाईट बातमी आली की ते 70-80 पटीच्या ऐवजी 20 पटीवरती येऊन जर ठेवलं तर तो भाव किती गडगडू शकतो. म्हणजे लोकांचा जो विश्वास उडाला काही कारणामुळे किंवा दुसरी स्पर्धा निर्माण झाली तर हा PE रेशो धाडकन खाली येऊ शकतो, म्हणजे किंमत गडगडू शकते. मग त्याचं मोल कसं शोधायचं, ही कंपनी चांगली कुठल्या आधारे म्हणायचं, किती चांगलं असेल त्याचं व्यवस्थापन, कितीही चांगलं असेल, पण तरी कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा मुखवटा असतोच प्रत्येक ठिकाणी. आणि त्यामुळे
एक्झिक्युटिव्हचा स्वार्थ, तिथल्या कंपनीच्या उच्चाधिकाऱ्यांचा स्वार्थ हा नेहमी शेअर होल्डर्सच्या स्वार्थाच्या पुढे असतो. प्राधान्य त्याला मिळतं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मग अशा वेळेला मोल कसं शोधायचं आणि त्याच्या तुलनेमध्ये मूल्य म्हणजे किंमत आजची कशी बघायची हा एक मोठा प्रश्न गुंतवणुकीमध्ये असतो. मग हे मोल शोधणं हे ॲनालिस्ट लोक जे पूर्ण वेळ त्यांना पगार देऊन तेच काम करत असतात आणि केवळ 8-10 शेअर्स 1-2 सेक्टरमधला त्यांना अभ्यास करायचा असतो, ज्याच्यामध्ये रात्री झोपेतनं उठवलं तरी सुद्धा ते एखाद्या कंपनीबद्दल सांगू शकतील, एवढा वेळ आपल्याकडे नसतो. मग असं जर असेल तर मला मोल आणि मूल्य यातली जी तुलनात्मक स्पष्टता यायला पाहिजे ती येणं कठीण होतं एक सामान्य गुंतवणूकदार म्हणून. तिथे मला या होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यांचा फायदा होतो. त्याचबरोबर मी जे मगाशी तुम्हाला व्यावसायिक नीतिमूल्य सांगितले की जिथे ज्या कंपन्यांमध्ये माझे ट्रेनिंग प्रोग्राम होतात आणि अशा 75 कंपन्या आहेत की ज्यासाठी झालेल्या आहेत, त्यातल्या निदान 60 कंपन्या तरी लिस्टेड कंपन्या असतील. त्यामुळे तिथे मी शक्यतो त्यांच्यापासून दूरच राहतो. म्हणजे माझा नीतिमूल्य अशी आहेत की ट्रेनिंग प्रोग्राम झाल्यानंतर किमान 18 महिने तिथे गुंतवायचं नाही. मग कशाला त्यांच्या नादाला लागा, गुंतवूयाच नको. म्हणजे मग कोणी असं म्हणायला नको, जसं मी पूर्वी एक इन्सायडर ट्रेडिंग आणि इन्सायडर ट्रेड्सबद्दल एक व्हिडिओ केलेला आहे. कोणी असं म्हणायलाच नको की तुम्ही एखादा वर्कशॉप घेताना तुम्हाला काहीतरी गोपनीय बातमी कळली आणि म्हणून तुम्ही त्या आधारे शेअर खरेदी केला, असं कोणी माझ्यावरती आरोप द्यायलाच नको. म्हणून माझी नीतिमूल्य मी अगदी स्पष्ट आणि सोपी ठेवलेली आहेत. आणि मी जो इतके वर्ष गुंतवत होतो या होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यामध्ये, त्यामुळे एका प्रकारचा माझा बायस इथे मात्र आहे. त्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं त्याच्याकडे एक थोडं तावून सुलाखून किंवा अतिशय त्याचं आपण म्हणू ॲनालिसिस करून असं तुम्ही ह्या व्हिडिओकडे अवश्य बघा. कारण मी एवढे वर्ष त्यात गुंतवतोय, त्यामुळे एका प्रकारे जसं आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्टं असतं, त्यामुळे आपलं मूल हे आपल्यासाठी आपलं असतं. त्यामुळे डावं उजवं तिथे होतं किती आपण आपली दृष्टी समान असली तरी. तसं मी या होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यांनी मला एका प्रकारे हा लॉस भरून काढायला तारल्यामुळे माझ्यासाठी एक कुठेतरी ती मर्मबंधातली ठेव आहे. परंतु तो माझा दृष्टीदोष तुम्ही त्याच्याकडे थोडं अधिक तावून सुलाखून बघा, असं मी तुम्हाला मुद्दामून विनंती करतो आहे. तर आता इथे मी वळलो कारण इथे मला त्या कंपनीचं जसं म्युच्युअल फंडाच्या बाबतीमध्ये NAV काढता येतं आणि म्युच्युअल फंड रोज रात्री 11 पर्यंत त्यांना ते घोषित करायला लागतं, तशी काही जबाबदारी या होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यांवरती नाही. तिमाही सुद्धा ते प्रत्येक होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपनी त्यांची नेट असेट व्हॅल्यू घोषित करतेच असं नाही, काही करतात पण त्या खूप मोजक्या आहेत. पण एक त्यातला फायदा असा आहे की ते नेट असेट व्हॅल्यू आपल्याला काढता येतं. याला कारण त्या कंपनीकडे कुठल्या कुठल्या गुंतवणुका आहेत हे आपल्याला वार्षिक अहवालातनं एकदा स्पष्ट झालं किंवा एक्सचेंजवरती जे फायलिंग चालू असतं सातत्याने त्यातनं एकदा स्पष्ट झालं की आपणच ती NAV काढू शकतो कधीही. माझ्या इंग्रजी चॅनलवरती fin-ट्रेनिकावरती असा माझा व्हिडिओ पण आहे या होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यांबद्दल. आणि मी खाली ज्यांना इंग्रजीमध्ये हे ऐकायला आवडेल त्यांच्यासाठी होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यांवरचे माझ्या इंग्रजी चॅनलवरचे जे काही व्हिडिओ आहेत ते पण इथे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देतो, म्हणजे तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही ते बघू शकता. परंतु सांगायचा मुद्दा असा की तिथे मला जाणवलं की त्याचं मला मोल शोधणं सोपं आहे. कारण इथे फक्त साधं गणित करून मला मोल काढता येणार आहे. एखाद्या कंपनीचा जर मला अभ्यास करायचा झाला तर त्याच्यासाठी त्याचं मोल शोधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची मॉडेल्स आहेत, ज्याचा आधी मी चर्चा शेअर्सचे मूल्यांकन ह्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती त्याच्यामध्ये वापरता येतात. तर त्या किती जरी आपण वापरल्या तरी आपल्याला तो अदमास बांधणं हे सहज शक्य नसतं, कारण आपल्याकडे इतर अनेक जबाबदाऱ्या असतात आणि अशा किती कंपन्यांचा मी अभ्यास करू शकणार आहे. त्यामुळे मला त्याचं मोल शोधणं हे होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यांमध्ये सोपं जातं, कारण त्यांच्या जिथे गुंतवणूक आहेत त्याचे बाजारभाव हे आपण कधीही काढू शकतो. आणि मी त्याचं एक उदाहरणही तुम्हाला देणार आहे की आपण ह्याचं NAV कसं काढू शकतो. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण ह्या जर बाबतीत स्वावलंबी झालो तर आपल्याला गुंतवणुकीच्या खूप काही चांगल्या आपल्याला त्यातनं दालन खुलं होतं. थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये श्रम करायला लागतात, पण त्यातनं होणारा लाभ हा दीर्घकालीन लाभ आहे. म्हणून मी कुठल्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली त्याच्याबद्दल मात्र इथे बोलणार नाही आहे. त्यांच्या अर्थात नावांमध्ये समावेश आहे, ह्या जी यादी मी तुम्हाला नंतर सांगणार आहे.
परंतु इथे मी मात्र तत्वात्मकच बोलणार आहे, ते हे पथ्य पाळूनच. म्हणून मगाशी मी म्हटलं तसं, जरी मी नामनिर्देश नक्की करणार आहे, पण विचार आणि निर्णय मात्र मी तुमच्यावर सोडणार आहे. आणि इथे जी काही नावं तुम्हाला सांगणार आहेत ती सुद्धा एक असं आपण म्हणू की अंगुळी निर्देश करणारी नावं आहेत. कुठल्याही प्रकारे ही सर्वंकष यादी नव्हे. त्यामुळे तुम्हाला आणखीनही अशा कंपन्या मिळू शकतील ज्याचा तुम्ही अभ्यास करू शकाल आणि गुंतवणूक करू शकाल. शिवाय आणखीन एक सांगतो की होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यांमध्ये मी गुंतवणूक करतो, आणि तिसरा जो प्रकार आहे होल्डिंग कंपन्यांचा, जिथे त्यांचा स्वतःचा व्यवसाय असतो, तिथे करत नाही, हे मी तुम्हाला सांगितलं. पण तुम्ही ते करू नका असंही माझं म्हणणं नाही. आणि जी यादी मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये तिन्ही प्रकारच्या कंपन्या आहेत. त्यामुळे तुम्ही त्या ह्या पहिल्या दोनच प्रकारच्या कंपन्या आहेत असं मात्र मी बिलकुल केलेलं नाही. सर्व प्रकारच्या कंपन्या तिथे धरलेल्या आहेत, त्या तुम्ही अवश्य बघा. आता या होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्या पूर्वी का अनाकर्षक होत्या, तर त्यावेळेला मिनिमम अल्टरनेट टॅक्स म्हणजे किमान पर्यायी कर, म्हणजे एका प्रकारे करावर कर अशी त्यावेळेला रचना होती. त्यावेळेला डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स होता. कंपनीला एखाद्या लाभांश देताना आधी सरकारला काही कर भरायला लागायचा. तो उत्पन्न हातात आल्यानंतर या होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यांना मॅट भरायला लागायचा. त्यानंतर पुन्हा त्यांनी लाभांश जर दिला तर त्याच्यावरती पुन्हा त्यांना डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स भरायला लागायचा. म्हणजे कितीतरी कर, ज्याला लाभांश वितरण कर, डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स, म्हणजे करावरती कर अशा प्रकारची रचना होती. आणि त्यामुळे होल्डिंग कंपनी डिस्काउंट धरला जायचा. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण असं धरू, त्याचं नंतर आपण उदाहरण घेणारच आहोत एक अधिक तपशिलामध्ये, पण थोडक्यात इथे सांगतो की समजा एखाद्या कंपनीची NAV ₹1000 असेल तर 30% डिस्काउंट हा सगळेच जण गृहीत धरायचे, कारण या कंपनीला जो करावर कर भरायला लागणार आहे. शिवाय त्यांनी काही जर समजा शेअर्स विकले तर त्याच्यावरती पुन्हा कॅपिटल गेन्स टॅक्स होता, जो म्युच्युअल फंडांना काही बसत नाही. त्यामुळे एक साधारण 30% होल्डिंग कंपनी डिस्काउंट हे गृहीतकच धरलं जायचं. मात्र प्रत्यक्षात तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे डिस्काउंट 40% पासून 80% पर्यंत, कधी त्याहून देखील अधिक असे राहिलेले आहेत. आणि गंमत अशी आहे की आता ह्याच्यामध्ये काही बदल झालेले आहेत, ते मी तुम्हाला सांगणारच आहे. पण तरी सुद्धा अजूनही 70-80% डिस्काउंट, 60% डिस्काउंट हे प्रकार आजही चालू आहेत. एवढा बाजार ह्या सगळ्या बदलाबद्दल अनभिज्ञ आहे. आणि म्हणून ही आपल्याला एक चांगली संधी आहे. अर्थात मी आधीही म्हटलं तसं माझी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक ही होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यांमध्ये आहे. मोठ्या प्रमाणावर म्हणजे मी एक तुम्हाला एक टक्केवारी यांनी म्हणतो, एक रक्कम म्हणून नव्हे. रक्कम लहान मोठी हे प्रत्येकाने आपापल्यापर्यंत ठरवायचं, कारण प्रत्येकाची गुंतवणुकीचं जे एकंदरीत जी एकूण आपण म्हणू की जी धन आहे ते प्रत्येकाचं वेगवेगळं असणार आहे. त्याच्याबद्दल काही बोलण्यासारखा तो विषयच नाही आहे. त्यामुळे इथे जे मी सांगतोय मोठ्या प्रमाणावर म्हणजे मी टक्केवारीने म्हणतोय. म्हणजे एकूण माझ्या बचतीच्या 97% हे शेअर बाजारामध्ये आहेत, म्हणजे 5 कंपन्यांमध्ये आहेत. आणि त्याच्यापैकी सुद्धा 65% हे होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यांमध्ये आहेत. कदाचित त्याहूनही जास्ती असतील. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की त्यामुळे माझा एक त्याच्यामध्ये स्वतःचा स्वार्थ तुम्ही म्हणू शकाल की हे सगळं तुम्ही प्रबोधन करताय, पण तुमचाही त्याच्यामध्ये कुठेतरी ही आयडिया प्रमोट करण्याचा स्वार्थ आहे, मी समजून घेऊ शकतो. पण इथे माझा हेतू मात्र निखळ आहे की जो आज एवढा प्रचंड तिथे डिस्काउंट चालू आहे त्याचा लाभ अधिक लोकांनी घ्यावा, आणि एकदा डिस्काउंट निघून गेल्यानंतर मग त्याचा काही उपयोग हाय हंत करून नसतो. ही केवळ माझी भूमिका आहे, पण हे मी पूर्णपणे तुमच्यावर सोडतोय. आता मगाशी मी म्हटलं तसं की एवढे डिस्काउंट असण्याचं कारण जे आहे ते ह्या सगळ्या गुंतवणुकीच्या पद्धतीबद्दल अज्ञान, त्याचं मोल किती आहे ह्याबद्दल लोकांना माहीत नसतं, अनभिज्ञता. आणि त्यामुळे मोल विरुद्ध मूल्य हे जो एक गुंतवणुकीचं सूत्र आहे, जे ह्या कंपन्यांच्या बाबतीमध्ये सहजतेने आपल्याला वापरता येतं, तेही न वापरण्याकडे बहुसंख्य लोकांचा कल आहे दुर्दैवाने. आणि ते अर्थातच आपल्या दृष्टीने गुंतवणुकीच्या पथ्यावर पडतं, कारण एवढा डिस्काउंट असलेल्या कंपन्यांमध्ये आपण सहजतेने गुंतवणूक करू शकतो. म्हणजे एक तुम्हाला साधं उदाहरण द्यायचं झालं तर ₹1000 ज्याची NAV आहे अशा म्युच्युअल फंडाचं एक युनिट तुम्ही ₹1000 मोजून घेता, पण
एखाद्या होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यामध्ये 80% डिस्काउंट आहे, तिथे NAV 1000 आहे, पण मी ते केवळ 200 रुपये मोजतोय. म्हणजे तुम्ही कल्पना करा की किती स्वस्तामध्ये मी ते घेतोय. अर्थात कोणी म्हणू शकेल की हा फरक किंवा ही तफावत सदैव राहील, असं होत नाही मात्र. आणि जसं जसं लोकांना याची जाणीव होईल की ह्याच्यामध्ये किती लाभ होऊ शकतो या माध्यमातून, की मला खात्री आहे की हळूहळू याच्यामधला हा डिस्काउंट सुद्धा निघून जाईल. परंतु त्याला काळ लोटेल, हे मात्र शक्य आहे. आता काय बदल झाले? मी गुंतवणूक करायला लागलो ती 2009 2008 पासूनच म्हणता येईल, होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यांमध्ये. पण त्यावेळची जी करप्रणाली होती ती काही होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यांच्या पथ्यावर पडणारी नव्हती, आणि म्हणून तो डिस्काउंट 30% असणं योग्य होतं. पण आता 2020 मध्ये जे करप्रणालीत बदल झालेले आहेत, सेक्शन 80M मध्ये म्हणतात, त्याच्यामध्ये आता मॅटचा जाच राहिला नाही. एकंदरीत करांचे दर खाली आले, आणि त्याचबरोबर ह्या ज्या होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्या आहेत त्यांना बहुतांश त्यांचं उत्पन्न हे लाभांशाच्या स्वरूपात मिळतं, आणि काही प्रमाणामध्ये कॅपिटल गेन म्हणजे शेअर्स विकून त्याच्यावरती झालेल्या लाभावरती ते पुन्हा कर भरत असतात. तर लाभांशाच्या बाबतीमध्ये हे जो बदल झालेला आहे 2020 साली, त्या अन्वये अशा होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपनीनी जर लाभांश जेवढा मिळाला तेवढा सगळा लाभांश हा जर आपल्या समभागधारकांना दिला, तर त्यांना मिळालेल्या लाभांशावरती काहीही कर भरायला लागणार नाही, असं एक मोठा बदल झालेला आहे. परंतु तसं होऊन सुद्धा अजूनही त्याच्याकडे पुरेसे लक्ष नाही. अर्थात मिळालेल्या लाभांशावरती आपल्याला कर भरायला लागतो. जसं आपण म्युच्युअल फंडाच्या एका योजनेमधनं लाभांश देणाऱ्या योजनेत जर गुंतवलं तर जो मिळतो लाभांश त्याच्यावरती आपल्याला कर भरावाच लागतो. तसा या होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यांकडनं मिळालेल्या लाभांशावरती देखील आपल्याला कर भरावाच लागतो. पण जर आपला लाभांश वाढला, आणि जी शक्यता कशी वाढते त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव मला आला. अशी शक्यता वाढण्याची आहे अशा प्रकारचा व्हिडिओ माझ्या इंग्रजी चॅनलवरती मी केव्हाच दाखल केलेला आहे, परंतु त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय हा गेल्या वर्षभरामध्ये आला, आणि आता देखील येतोय की कितीतरी कंपन्यांचे लाभांश या होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यांचे वाढले, आणि ते का वाढणार याची कारणमीमांसा मी तुम्हाला आत्ताच सांगितली आहे. आणि त्यामुळे खरं म्हणजे इथे आपल्याला हा जो डिस्काउंट आहे तो खरं कमी व्हायला पाहिजे. आता प्रश्न येतो की सगळ्याच होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्या अधिक लाभांश देतील का? त्याच्यामध्ये काही जी पथ्य पाळायला लागतात त्याच्याबद्दल मी नंतर विवेचन करणार आहे. त्यामुळे सेक्शन 80Mच्या बदलामुळे त्यांची लाभांश देण्याची क्षमता वाढलेली आहे, पण सगळ्याच देतील का, तो विषय आपण अधिक चर्चा करू. आता मी मगाशी म्हटलं तसं 21-22 मध्ये प्रत्यक्षामध्ये लाभांश वाढले. मी ज्या एका कंपनीचा समभागधारक आहे त्यांना मी अशी ईमेलही पाठवली होती की तुम्ही 2 गोष्टी केल्या पाहिजेत, की NAV तुमच्या जी काही गुंतवणुकीची जी आहे ती NAV पण तुम्ही निदान तिमाही डिक्लेअर केली पाहिजे, आणि सेक्शन 80Mचा फायदा घेऊन तुम्ही लाभांश वाढवला पाहिजे. त्या कंपनीच्या बाबतीमध्ये मला सांगायला आनंद वाटतो की जून महिन्याच्या अखेरीला 2021च्या माझं पत्र गेलं, आणि जुलैमध्ये जे निकाल आले पहिल्या तिमाहीचे त्याच्यामध्येच त्यांनी NAV त्यांच्या तिमाही रिझल्ट्समध्ये डिक्लेअर केली. वेबसाईटवरती करत नाहीत ते अजूनही. दुसरी एक कंपनी करते पण हे करत नाहीत. मात्र निदान त्यांनी तिमाही निकालाच्या बरोबर तिथेच त्या निकालामध्येच त्यांनी NAV घोषित करायला सुरुवात केली, आणि त्याचबरोबर लाभांश देखील त्यांनी घसघशीत वाढवला, आणि त्यामुळे त्याचा प्रत्यय मला प्रत्यक्षात आला. मी अर्थात म्हटलं तसं लाभांश क्षमता आणि होल्डिंग कंपनी डिस्काउंट यांचं एक गणित मी तुमच्यासमोर मांडणार आहे. ते खूपच रंजक आहे, ते नक्कीच तुम्ही बघाल. आणि खरं म्हणजे ह्या सगळ्यामुळे होल्डिंग कंपनी डिस्काउंट आता कमी होणं हे तार्किकदृष्ट्या व्हायला हवं होतं. परंतु दुर्दैवाने किंवा सुदैवाने दोन्ही प्रकारे आपण बघू शकतो. दुर्दैवाने अशासाठी की ज्या प्रमाणामध्ये हा डिस्काउंट कमी व्हायला पाहिजे होता, म्हणजे थोडक्यात कंपनीचं मूल्य वाढायला पाहिजे होतं तेवढी ती वाढली नाहीत. काही ठिकाणी वाढली की जिथे NAV डिक्लेअर व्हायला लागली तिथे अचानक त्या कंपनीच्या शेअरला उधाण आलं, आणि त्याचा अर्थात मलाही फायदा झाला, इतर अनेक गुंतवणूकदारांना झाला, त्या प्रवर्तकांना देखील झाला, कारण किमती अचानक वाढल्यानंतर त्यांनाही त्याचा लाभ होतो कधी त्यांना वैयक्तिक पातळीवरती काही विकायचं असेल तर. परंतु सर्वसामान्यपणे अजून बघितलं तर
मी असं म्हणेन की अजूनही त्याबाबत असं झालं नाहीये की डिस्काउंट जो कमी व्हायला पाहिजे होता तो झाला नाहीये. वाईट अशासाठी की त्यामुळे त्या किमतीमध्ये अजूनही उधाण आलेलं नाही. पण चांगलं अशासाठी की असा प्रचंड डिस्काउंट असणं, ज्या कंपन्यामध्ये त्यांनी गुंतवणूक केली त्या चांगल्या प्रकारे त्यांची वाटचाल चालू असणं, हे आपल्यासाठी गुंतवणूक करायला खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्यामुळे ज्याचा भाव वाढला नाही, लोकांना अजून त्याच्याबद्दल अनभिज्ञता आहे, माझ्यासाठी पथ्यावर पडणारी गोष्ट आहे. त्यामुळे माझी काही तक्रार नाही त्याबद्दल. पण सांगायचा मुद्दा असा की ज्यावेळेला लोकांना त्याची जाणीव होईल त्यावेळेला हे भाव नक्की वाढू शकतील. पण अजून त्याला कदाचित काळ लोटेल असं दिसतंय. पण ठीक आहे, कालाय तस्मै नमः. मात्र आता ही अॅनलिस्ट मंडळी जी आहेत, तर तुम्ही जर वेगवेगळ्या अशा होल्डिंग कंपन्या ज्यांच्यामध्ये स्वतःचा व्यवसाय देखील आहे, तिथे मात्र आता जो पूर्वी 30% हा ज्याला होल्डिंग कंपनी डिस्काउंट असं म्हटलं जायचं, तिथे आता 10-15% त्यांनी म्हणायला सुरुवात केली. असं असून सुद्धा आजही बाजारामध्ये 78% डिस्काउंट असलेली एक इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे ज्याच्यामध्ये माझी गुंतवणूक आहे. तुम्ही अशा शोधू शकता. त्यामुळे त्याचा फायदा आपण नक्की उठवला पाहिजे. एक ना एक दिवस येईल असा की लोकांना त्याची जाणीव होईल आणि किंमत वाढेल आणि त्याचा लाभ अर्थात आपल्याला होईल. आता डिस्काउंट आणि लाभांश गुणोत्तर ज्याचा मगाशी मी उल्लेख केला, ही खूप रंजक बाब आहे. थोडीशी समजून घेऊया आपण टप्प्याटप्प्याने. आता हे डिस्काउंट आणि लाभांशाचे गुणोत्तर आहे त्याची चर्चा करायच्या आधी ज्याचा मगाशी मी सांगितलं की हा फायदा केव्हा होईल, तर त्या होल्डिंग कंपनीने ज्या गुंतवणूक केलेल्या ग्रुप कंपन्या आहेत त्या सगळ्यांची वाटचाल चांगली चालू आहे. त्यातली कुठलीच कंपनी किंवा कंपन्या या भांडवल खाऊ नाही आहेत. म्हणजे कधी कधी काय होतं, एखाद्या कंपनीकडे समजा ती होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे, त्यांच्याकडे 5 शेअर्स आहेत, पण त्यातली एक कंपनी अशी आहे की ती सतत भांडवलाची तिला गरज आहे. त्यामुळे इतर 4 कंपन्यांकडनं त्यांना लाभांश मिळतो खरा या होल्डिंग कंपनीला, पण त्या सगळ्या पैशाचा वापर कुठे केला जातो, ह्या 5व्या कंपनीला भांडवल पुरवण्यामध्ये सारखा त्यांचा हा पैसा जातो. मग तुम्हाला तो लाभांश स्वरूपात हा जो गुणोत्तर किंवा त्याचा मल्टिप्लायर आहे तो तुम्हाला दिसणारच नाही. हे त्यातलं दुर्दैवाचा भाग आहे आणि म्हणून आपण इथे थोडंसं डोळसपणे त्या होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपनीकडे बघितलं पाहिजे. म्हणून ती काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. आता डिस्काउंट आणि लाभांश गुणोत्तर यांच्यामध्ये एक समप्रमाण आहे, म्हणजे जेवढं डिस्काउंट जास्ती तेवढं हे गुणोत्तर जास्ती. तर आपण ते बघूया. आता हे गुणोत्तर कसं काढता येतं आपल्याला. मंडळी, हे कुठेही तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार नाही. आता माझी कॉपी करून इंग्रजी माझ्या व्हिडिओवरच्या जो कोणी मांडलं असेल तर मला माहित नाही, कारण हा डिव्हिडंड मल्टिप्लायरचा माझा इंग्रजी व्हिडिओ 4-5 महिन्यापूर्वीच प्रसिद्ध झालेला आहे. पण मला खात्री आहे की अजूनही कोणी त्याचा असा विचार केलेला नाहीये. तर हे गुणोत्तर कसं काढता येतं, तर 1/1 वजा डिस्काउंट टक्के. म्हणजे उदाहरणार्थ 10% डिस्काउंट असेल तर हे गणित कसं मांडायचं, तर 1/1 वजा 10%. 10% याचा अर्थ 10/100 म्हणजे 0.1. म्हणजे 1 वजा 0.1 हे हा छेद झाला म्हणजे 0.9. मग 1/0.9 म्हणजे 1.11 झाला. म्हणजे थोडक्यात त्यात समजा होल्डिंग कंपनी डिस्काउंट फक्त 10% असेल तर त्या ज्या सगळ्या कंपन्यांमध्ये ह्या कंपनीने गुंतवणूक केलेली आहे त्यांनी समजा लाभांश एकत्रित जर आपण विचार केला तर 100 रुपयाचा दिला असेल, तर आपण जर त्यांच्यामध्ये थेट गुंतवणूक केली असती तर आपल्याला 100 रुपये मिळाले असते. ते आपण होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये गुंतवणूक करून 111 रुपये मिळतील. 111 कसे आले, 1.11 गुणिले 100. म्हणजे आपल्याला जर आपण थेट त्या 5 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असती तर 100 रुपये डिव्हिडंड मिळाला असता. ते आपण या होल्डिंग कंपनीमध्ये गुंतवणूक करून आपल्याला 111 रुपये डिव्हिडंड मिळू शकतो. पण मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 10% एवढा कमी डिस्काउंट आज आपल्याला कुठेच दिसत नाही. काही ठिकाणी तो 20% आहे, 30% आहे, अगदी 80% आहे. आता तुम्ही कल्पना करा की जिकडे 70% डिस्काउंट आहे किंवा 80% आहे किंवा अगदी 60% आहे, तिथे पटी बघा किती आहेत लाभांशाच्या. हे गुणोत्तर किती आहे बघा. म्हणजे थोडक्यात एखाद्या ठिकाणी जर 80% डिस्काउंट आहे आणि आपण त्या कंपन्यांमध्ये जर गुंतवणूक केली असती की ज्याच्यामध्ये या इन्व्हेस्टमेंट किंवा होल्डिंग कंपनी गुंतवणूक केलेली आहे, तर जो आपल्याला लाभांश मिळाला असता त्याच्या 5 पट लाभांश आपल्याला या होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये गुंतवणूक करून मिळतो. कारण आपल्याला ती कंपनी केवळ त्या NAVच्या म्हणजे त्याचं जे नक्त मोल आहे त्याच्या केवळ 20% किमतीला मिळते आणि त्यामुळे हा आपल्याला 5 पट
लाभांश मिळू शकतो. आता दुर्दैव असं की बाजाराला हे गणित माहितीच नाही आणि माझे व्हिडिओ कोण बघतो. माझा इंग्रजी व्हिडिओ मी म्हटलं तसं माझ्या फिनट्रेनिकावरती असंख्य व्हिडिओ आहेत, परंतु कदाचित माझा दोष असेल, कोणी बघत नाही हे व्हिडिओ आणि त्यामुळे हे गणित कोणालाच माहिती नाही आणि त्याचा पुरेसा फायदा ही लोक आज घेत नाही आहेत. मला मात्र त्याचा घसघशीत फायदा झाला, पण तो सगळ्यांना व्हावा ह्याच दृष्टीने हा मी व्हिडिओ करतोय. आता तुम्ही ठरवा तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा आहे का नाही. आता डिस्काउंट कसा काढायचा हे आपण बघूया. त्यासाठी आपल्याला शेअरचं NAV म्हणजे नक्त मोल काढलं पाहिजे. मगाशी मी म्हटलं तसं काही कंपन्या दर तिमाही त्या घोषित करतात, पण आपण वाट बघण्याची सुद्धा आवश्यकता नाही. आपण एक उदाहरण घेऊन बघूया. फक्त आपल्याला काय लागतं, ही जी होल्डिंग किंवा इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे त्यांच्याकडे कुठल्या कंपन्यांचे समभाग आहेत ते बरेचसे त्या ग्रुपमधलेच असतात. अशा अपवादानी कंपन्या आहेत की ज्यांच्याकडे ग्रुपमधलेच नाही तर त्याच्या बाहेरचे सुद्धा भरपूर समभाग आहेत. अर्थात आपल्याला त्यांची नावं कुठल्या कंपन्यांमध्ये केलेली आहेत आणि किती शेअर्स त्यांच्याकडे आहेत हे माहिती असायला हवं. ही सगळी माहिती वार्षिक अहवालामध्ये मिळते आणि आपण ती सहज त्याची एक एक्सेल फाईल बनवू शकतो. आता आणि त्यांनी लोकांना किती समभाग दिले आहेत ते माहिती पाहिजेत. आपण एक इथे उदाहरण घेऊया. एक कंपनी आहे. का म्हणतोय मी, तो होल्डिंग मधला बाकी काही नाही. ही कंपनी ही आहे. त्याच्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांचे समभाग आहेत. कुठले आहेत तर कंपनीचे 1 कोटी समभाग त्यांच्याकडे आहेत. त्याची आजची किंमत 700 रुपये आपण असं धरू. म्हणजे थोडक्यात या कंपनीचे जे मधली गुंतवणूक आहे त्याची एकत्रित आज बाजारभाव जर आपण विचार केला तर 700 कोटी रुपये आहे. त्यांचे मध्ये 2 कोटी शेअर्स आहेत. म्हणजे चे 2 कोटी शेअर्स त्यांच्याकडे आहेत आणि त्याची आजची किंमत 1100 आहे. म्हणजे 1100 गुणिले 2 कोटी म्हणजे 2200 कोटीची मालमत्ता च्या शेअर्सच्या माध्यमातून या कंपनीकडे आहे आणि चे पण 1.5 कोटी शेअर्स आहेत. 1400 भाव आहे म्हणजे 2100 कोटीची मालमत्ता आहे. थोडक्यात काय झालं की ह्या तिन्हीची बेरीज केली 700, 2200 आणि 2100 तर आपल्याला कळतं की 5000 कोटीची एकंदरीत गुंतवणूक ह्या होल्डिंग कंपनी नी केलेली आहे. आणि नी जे लोकांना समभाग दिलेले आहेत, काही त्यांच्या ग्रुपमधल्या प्रवर्तकांकडे असतील, काही पब्लिककडे असतील, सगळे एकत्र विचार केला तर 2 कोटी आहेत. म्हणजे थोडक्यात एकूण जे 5 कोटीचं त्यांचं गुंतवणूक आहे म्हणजे नक्त मोल 5000 कोटी आहे भागिले 2 कोटी शेअर्स आहेत, समभाग आहेत, म्हणजे एका शेअर्सचा जे नक्त मोल आहे ते 2500 रुपये प्रति शेअर आहे. आणि आपण धरून चालूया की बाजार मूल्य 1000 रुपये आहे. मग डिस्काउंट किती झाला तर 60%. 60% कसा आपण काढला तर 2500 रुपये त्याचं मोल आहे, पण मूल्य मात्र 1000 रुपये आहे. म्हणजे 1500चा डिस्काउंट आहे. 1500 भागिले 2500 डिस्काउंटला 60%. एवढं सोपं ते गणित आहे. आता हे आपण एका एक्सेल फाईलमध्ये त्याची मांडणी करू शकतो. ज्यांना तेही करायचं नाहीये पण ते रेडीली हवं आहे, माझा इंग्रजी फिनट्रेनिकावरचा व्हिडिओ बघा, त्याचं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. ते बघून तुम्ही तिथे गुंतवणुका करू शकाल. म्हणजे अशा प्रकारची कॅल्क्युलेशन करू शकाल आणि मग गुंतवणुका कुठे करायची ठरवू शकाल. आता आपण होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यांच्या माध्यमातून आपण जी गुंतवणूक करू शकतो त्याचे फायदे तोटे ते बघूया. फायदे काय आहेत तर आज समजा एखाद्या कंपनीच्या शेअरमध्ये तुम्ही गुंतवणूक केली, त्याचं नक्त मोल NAV समजा 1000 रुपये आहे आणि तुम्ही तो 200 रुपयाला खरेदी करताय किंवा 300 रुपयाला खरेदी करताय, म्हणजे 70-80% डिस्काउंट आहे. तर आता हा जर डिस्काउंट कमी झाला, समजा नक्त मोल तेवढंच राहिलं आणि डिस्काउंट जरी कमी झाला, 60% झाला, 40% झाला, जो लाभांशाच्या लोकांना एकदा त्याचा शोध लागल्यानंतर कमी व्हायला लागतो डिस्काउंट, तसं झाल्यानंतर बाजाराचं लक्ष ह्या कंपन्यांकडे वळू शकतं, जे कदाचित होऊ शकेल एखाद्या वर्षामध्ये. आणि दुसऱ्या प्रकारे लाभ असा होऊ शकतो की ज्याच्यामध्ये गुंतवणुका ह्या कंपनीनी केलेल्या आहेत त्या कंपन्या जशा वाढतात तशा त्यांच्या किमती वाढतात, त्यांचे नफे वाढतात आणि त्यामुळे देखील आपल्याला लाभ होतो. म्हणजे आपल्याकडे लाभ होण्यासाठी 2 इंजिन आहेत. एक म्हणजे आपण किंमत कमी मोजलेली आहे त्यामुळे तो डिस्काउंट कमी होणं, म्हणजे थोडक्यात किंमत तेवढ्याच NAVला वरती जाणं किंवा NAV वाढणं, ह्या दोन्ही प्रकारे फायदे होऊ शकतात. दुसरा आहे म्हणजे जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं अधिक डिव्हिडंड, आणि मला त्याचा अनुभव हा 22-23 मध्ये येतोय. 21-22 मध्येच यायला सुरुवात झाली होती. त्यामुळे अधिक डिव्हिडंड हा दिसतोय, त्याची मी कारण मीमांसा मगाशीच केलेली आहे.
आणि एकदा लोकांच्या हातामध्ये अधिक डिव्हिडंड यायला लागला की त्याचा एक कल हा किंमत वाढण्याकडे पण होतो. लोकांना जेव्हा पर्याय दिसायला लागतात की मी एका कंपनीमध्ये गुंतवणूक करून मला एवढाच लाभांश मिळतोय, परंतु त्याच कंपनीत गुंतवणूक केलेल्या एका होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये मी गुंतवणूक केली तर माझा लाभांश वाढू शकतो, कारण त्यांच्याकडे त्या कंपनीकडे वेगवेगळ्या ठिकाणाहून लाभांश येतोय आणि तो लाभांश वाटप जर त्यांचं होत असेल आणि मगाशी मी म्हटलं तसं त्या गुंतवणुकीमध्ये अशीच कुठलीच कंपनी नसेल की जी भांडवल सतत खात राहते, तर मग मिळालेला लाभांश हा वाटण्याकडे कल होतो आणि त्यामुळे लाभांश म्हणजे डिव्हिडंड तर मिळतोच, पण त्यातून किंमत वाढण्याचाही कल दिसतो, जो मला एका कंपनीमध्ये गेल्या वर्षी दिसला. मी त्यांना पत्र लिहिल्यानंतर त्यांनी एनएव्ही डिक्लेअर केली, त्यांनी डिव्हिडंड वाढवला आणि त्यानंतर एक प्रचंड वाढ त्याच्या किमतीमध्ये झालेली दिसली. मनाचे व्यवस्थापन करण्यात सुद्धा मोठा फायदा होतो, कारण कोविड काळात त्याचा मला अनुभव आला. त्यावेळेला माझ्या एकूण गुंतवणुकीच्या 80% गुंतवणूक ही शेअर बाजारामध्ये होती. आणि जेव्हा भाव गडगडले एका महिन्यामध्ये 50%नी, त्यावेळेला अर्थातच माझाही पोर्टफोलिओ मोठ्या प्रमाणावर गडगडला. परंतु माझ्याकडची गुंतवणूक ही अधिक प्रमाणात ह्या इन्व्हेस्टमेंट आणि होल्डिंग कंपन्यांमध्ये असल्यामुळे आणि त्यांच्या डोक्यावर काहीच कर्ज नसल्यामुळे एक आपल्याला खात्री असते की ठीक आहे, काही काळ त्याचा एक इम्पॅक्ट येऊ शकतो, परंतु जसं पुन्हा एकदा गाडी रुळावर येईल तसं याचे शेअर सुद्धा वाढणार आहेत. आणि त्यामुळे जी भीती आपल्याला एखाद्या कंपनीमध्ये जिचा व्यवसाय असतो, धंदा असतो, अशा ठिकाणी गुंतवल्यानंतर त्याच्यावरती काय परिणाम होणार आहे ह्याची जी भीती एका ठिकाणी आपल्याला दाटून येते, त्याच्याऐवजी इथे आपल्याला माहिती असतं की ही जी इन्व्हेस्टमेंट आणि होल्डिंग कंपनी याच्याकडे बुडण्यासारखा धंदाच नाहीये. यांची इतर ठिकाणी गुंतवणुका आहेत आणि त्या गुंतवणुकांच्या किमती खाली आल्या म्हणून याची किंमत खाली आलेली आहे. आणि आपल्याकडे पुन्हा ती डिस्काउंटची कुशन आहे 60-70%, 80%. त्यामुळे आपण उलट या काळाचा फायदा घेऊन अधिक गुंतवणूक ही अशा होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यांमध्ये वाढवू शकतो. त्यावेळेला माझ्याकडे अधिक थोडेसे शेअर होते, 4-5 होते जास्ती. त्यातले पण मी शेअर काढले आणि ते पैसे पण या होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यांकडे वळवले. कारण इथे जी आपल्याला एक डिस्काउंटची कुशन असते त्यातनं आपल्याला व्हॅल्यू क्रिएशनची संधी अधिक चांगली मिळते. अर्थात याचा तपशील तुम्ही माझ्या इंग्रजी व्हिडिओमध्ये अधिक बघाल. त्यावेळेला मी काही केस स्टडी सुद्धा केले होते की कशा प्रकारे मी पैसे एका शेअरमधनं दुसऱ्या ठिकाणी वळवले. जुलै 2020 मध्ये मी तो व्हिडिओ बनवलेला आहे. अगदी कोविड भरात असताना म्हणजे एप्रिल 4, 2020ला सुद्धा माझा व्हिडिओ मी तेव्हा रिलीज केलेला आहे की मी कसं ह्याच्याकडे बघतोय. आत्ता सुद्धा रशिया युक्रेन युद्धाच्या संदर्भात सुद्धा मी माझा व्हिडिओ रिलीज केलाय, ज्याच्यामध्ये पण मी या होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यांचा उल्लेख केलाय. कारण तुमच्या ज्या गुंतवणुका आधीच डिस्काउंटनी असतील तर तुम्हाला एक आपोआपच तुमच्या भीतीवरती मात करण्यासाठी एक साधन असतं आणि मनाचं व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करता येतं. शेवटी शेअर बाजारातलं यश हे मनाच्या व्यवस्थापनावरती खूप मोठ्या प्रमाणावरती अवलंबून आहे. त्याचे तोटे देखील आहेत. म्हणजे एका कंपनीत जेव्हा आपण गुंतवणूक करतो एका होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये, तेव्हा त्यांचे नाही म्हटलं तरी अधिक गुंतवणूक ही त्या ग्रुपमधल्याच कंपन्यांमध्ये असते आणि त्यामुळे त्या ग्रुप वरती आपल्याला अधिक लक्ष ठेवावं लागतं. त्याचबरोबर केवळ एका कंपनीचे घेऊन म्हणून पुरत नाही, कारण एकाच ग्रुपमध्ये असलेल्या कंपन्या समजा काही कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे इश्यू तिथे आले, म्हणून मग आपल्याला तिथे अशा काही मल्टिपल कंपन्या आपण घेऊ शकतो, होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्या. जसे मी म्हटलं माझ्याकडे 3 आहेत आणि त्यातून आपण एका प्रकारे हा गुंतवणूक विस्तार डायव्हर्सिफिकेशन करू शकतो. आता आपल्याला यातनं अधिक फायदा मिळवायचा असेल तर आपल्याला थोडा अधिक अभ्यासही करायला पाहिजे. म्हणजे या कंपन्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे, त्याची एनएव्ही मधनं आपण तपासून बघायला पाहिजे. हे काही काम खूप वेळ घेणारं नाहीये. एकदा तुम्हाला तुमच्या मनबंधनावरती मात करावी लागेल की अरे हे सगळं मी कशाला करायचं, पण जर तुम्हाला नफा हवा असेल तर हे करायला पाहिजे आणि तसं करून तुम्ही त्यातनं अधिक फायदा मिळवू शकता. आता आपण काही वानगी दाखल कंपन्या बघूया. मी पटापट ती यादी दाखवणार आहे तुम्हाला, तुम्ही ती थांबवूनही बघू शकता. प्रत्येक कंपनीबद्दल काही मी इथे माहिती देणार नाहीये, पण एक अंगुली निर्देश करणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हीही नंतर त्या कंपन्यांचा अधिक अभ्यास करू शकता. मी म्हटलं तसं ह्याच्यामध्ये 3ही प्रकारच्या कंपन्या आहेत. पूर्णपणे केवळ त्यांचा होल्डिंग कंपनी अशाच स्वरूपाचा
उद्योग आहे, दुसरा काहीही उद्योग नाही अशा आहेत. काही इन्व्हेस्टमेंट कंपन्या आहेत ज्यांचे इतर काही उद्योग नाही, फक्त ह्या गुंतवणुका सांभाळणं एवढाच आहे. आणि तिसरा अशा प्रकारचे की ज्यांच्याकडे इतर कंपन्यातल्या गुंतवणुका आहेत, त्या ग्रुपमधल्या होल्डिंग कंपनी स्वरूपाची ती आहे, परंतु स्वतःचा व्यवसाय देखील आहे. इथे आपल्याला तिन्ही प्रकारच्या कंपन्या बघायला मिळतील. पहिली आहे आदित्य बिर्ला कॅपिटल. आदित्य बिर्ला ग्रुपमधल्या फायनान्शियल सर्व्हिसेस मधली होल्डिंग कंपनी आहे. बजाज फिन्सर्व ही बजाज ग्रुपमधली, ज्यांच्याकडे बजाज फायनान्सचं खूप मोठ्या प्रमाणावरती भाग भांडवल आहे. इतरही त्यांच्याकडे इन्शुरन्स कंपन्या आहेत, इतरही नवीन काही प्लॅटफॉर्म निर्माण करत आहेत. बजाज होल्डिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट ही बजाज ग्रुपचीच एक होल्डिंग कंपनी आहे. तसंच बामल लॉरी इन्व्हेस्टमेंट्स ही केंद्र सरकार च्या अखत्यारीतली कंपनी आहे, जिचं बामल लॉरी नावाच्या एका कंपनीमध्ये गुंतवणूक आहे. बंगाल आसाम कंपनी ही सिंघानिया ग्रुपची कंपनी आहे. बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कंपनी ही नुस्ली वाडिया ग्रुपची आहे. म्हणजे ब्रिटानिया वगैरे सारख्या कंपन्या ह्याच्या भाग आहेत. गो एअर वगैरे अशा कंपन्या तिथे आहेत. गोदरेज इंडस्ट्रीज ही अर्थातच गोदरेज ग्रुपमधली आहे नावाप्रमाणेच. ग्रासिम इंडस्ट्रीज ही पुन्हा आदित्य बिर्ला ग्रुपची आहे. यांचा स्वतःचाही अर्थात उद्योग आहे, त्यामुळे ही तिसऱ्या प्रकारची कंपनी आहे. HDFC आहे. तसंच JSW होल्डिंग्ज आहे, जिंदाल स्टील विजयनगरम ग्रुपची. कल्याणी इन्व्हेस्टमेंट्स ही पुण्याच्या बाबा कल्याणी ग्रुप मधली इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे. कामा होल्डिंग्ज ही अरुण भरतराम SRF ग्रुप जो आहे उत्तर भारतातला, त्यातली कंपनी आहे. लार्सन अँड टुब्रो ही पुन्हा तिसऱ्या प्रकारची कंपनी आहे. स्वतःचाही व्यवसाय आहे, पुन्हा त्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांमधले स्टेक आहेत. L&T फायनान्स होल्डिंग्ज आहे, जी पुन्हा एक होल्डिंग कंपनी आहे. पण लार्सन अँड टुब्रो मध्ये लार्सन अँड टुब्रोकडे L&T फायनान्स होल्डिंग्सचे पण शेअर आहेत. महाराष्ट्र स्कूटर्स ही पुन्हा एक बजाज ग्रुपची कंपनी आहे, इन्व्हेस्टमेंट कंपनी. पिलानी इन्व्हेस्टमेंट्स ही आदित्य बिर्ला ग्रुप मधली इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे. राणे होल्डिंग्ज म्हणून चेन्नई दक्षिण भारतातली कंपनी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही पण एका प्रकारे आता होल्डिंग कंपनी झालेली आहे, कारण जिओ तसेच रिटेल प्लॅटफॉर्म्स इतरही काही त्यांच्या येणाऱ्या कंपन्या आणि आता हायड्रोकार्बनवर अशा क्षेत्रामध्ये पण त्यांनी केलेला शिरकाव, पुन्हा तिसऱ्या क्रमांकाची ती कंपनी आहे. म्हणजे त्यांचे स्वतःचाही उद्योग आहेच, पेट्रोकेमिकल आणि अशा प्रकारचा. सुंदरम फायनान्स होल्डिंग्ज आहे. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन आहे टाटा ग्रुपमधली. अशा इतरही अनेक असू शकतील. तुम्ही स्वतः अधिक त्यांचा शोध घ्या आणि तुम्हाला त्यातनं लाभ होईल असं बघा. आता इतर समभाग आणि हे समभाग यातील अंतर काय आहे, तर इतर समभागामध्ये मोल शोधणं ही एक सातत्याने जी करायला लागणारी प्रक्रिया आहे, ती सामान्य गुंतवणूकदाराला कठीण आहे. आणि गुंतवणुकीचे जे सूत्र आहे मोल विरुद्ध मूल्य, हे ज्या कंपन्यांचा स्वतःचा धंदा आहे अशा प्रकारच्या कंपन्यांचं मोल शोधणं हेच त्या अॅनालिस्ट मंडळींचं काम असतं. आणि ते एवढा मोठा पगार घेऊन पूर्ण वेळ तेच करत असतात, त्यांना दुसरं काहीच करायचं नसतं. आपल्याला इतर उद्योग व्यवसाय सांभाळायचे असतात. त्यामुळे इतर समभागांच्या बाबतीमध्ये हे मोल काढणं आपल्यासाठी कठीण असतं, परंतु होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यांच्या बाबतीमध्ये ते सोपं आहे. आणि त्यामुळे आपल्याला त्याचं मूल्य तुलनात्मक बघून डिस्काउंट सुद्धा सहजतेने बघता येतो. आत्ता म्हटलं तसं मूल्य तर सगळ्यांनाच माहिती असतं, पण मोल आपल्याला शोधायला लागतं. इतर समभागात ते करता येतं, पण खूप कष्ट घ्यावे लागतात. होल्डिंग इन्व्हेस्टमेंट कंपन्यामध्ये ते सोपं होतं. आणि जोखीम व्यवस्थापन देखील होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यामध्ये सोपं होतं, कारण एक होल्डिंग एका इन्व्हेस्टमेंट कंपनीचे तुम्ही शेअर घेतल्यानंतर अनेक कंपन्यांवरती तुम्हाला एक्सपोजर मिळतं त्या ग्रुपमधल्या. त्याच्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय असतात. काही इन्व्हेस्टमेंट कंपन्यांमध्ये तर त्या ग्रुपच्या पलीकडच्या अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली असते. त्याप्रमाणे तो एका प्रकारे मिनी म्युच्युअल फंडच असतो, पण शिवाय तुम्हाला डिस्काउंटने मिळत असतो आणि घसघशीत लाभांश देखील देत असतो. त्यामुळे जोखीम व्यवस्थापन हे होल्डिंग इन्व्हेस्टमेंट कंपन्यांमध्ये साधारणतः अधिक सोपं जातं आणि लाभांशामध्ये खूप फरक पडतो, जे मी तुम्हाला आधीच सांगितलं. आता सरतेशेवटी काही काही गोष्टी बघूया की ज्या आपल्याला महत्त्वाच्या आहेत, की ह्या होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यांमध्ये गुंतवणूक करताना आपल्याला त्या ग्रुप कंपन्यांची गुणवत्ता, ज्याच्यामध्ये या होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यांनी गुंतवणूक केलेली आहे, त्यांच्याकडे लक्ष ठेवणं.
त्यांची भागभांडवलाची गरज कशी आहे, का ते आता ज्याला आपण म्हणू की ते आता विमान उंच उडालेलं आहे आणि आता त्यांना काही वेगळं खूप इंधन खर्च न करता ते खूप गतीने जात आहे. अशा जर कंपन्यांमध्ये गुंतवणुका असतील तर लाभांशाचा आपल्याला फायदा खूप मोठ्या पटीने मिळतो. पण मगाशी मी म्हटलं तसं त्यातली एखादी कंपनी जर लुळीपांगळी असेल आणि सतत तिला हात धरावा लागत असेल तर इकडनं मिळालेला लाभांश तिकडे वर्ग होतो आणि आपल्याला फायदा होत नाही. शिवाय कर्ज किती आहेत त्या ग्रुप कंपन्यांच्या डोक्यावरती, किंवा ही जर ऑपरेटिंग होल्डिंग कंपनी असेल ज्याच्यामध्ये स्वतःचा व्यवसाय आहे तर त्यांच्या डोक्यावरती कर्ज आहेत का हेही बघायला लागतं. त्यांची माहितीची गुणवत्ता किती चांगली आहे, किती चांगल्या प्रकारे माहिती ते आपल्याला देतात, आणि एनएव्ही आणि डिस्काउंट कसा आहे, त्यांची लाभांश नीती कशी आहे, आणि किती सहजतेने आपण या गुंतवणुका करू शकतो आणि त्यातून बाहेर पडू शकतो, या सगळ्याचाच विचार आपण केला पाहिजे. आणि जर तसा तो आपण केला तर एकदा त्याच्यामध्ये श्रम घालायला लागतील ह्या कंपन्यांचा अभ्यास करताना आणि त्यातली निवडताना, पण त्याचा लाभ जो आहे तो तुम्हाला अतिशय चांगला आणि इतर गुंतवणुकांच्या मानाने म्हणजे इतर शेअर्समध्ये किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवण्यापेक्षा सुद्धा तुम्हाला खूप चांगला लाभ मिळू शकतो, हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवाने तुम्हाला सांगू शकतो. खूप खूप धन्यवाद. मगाशी मी म्हटलं तसं की हा या मालिकेचा 40वा भाग आहे. एका प्रकारे म्हटलं तर तो त्या मालिकेमध्येच एका पाठोपाठ एक जसे व्हिडिओ आहेत त्या प्रकारेच हा बघितला पाहिजे. पण दुसऱ्या प्रकारे म्हटलं तर एक वेगळा असा देखील हा व्हिडिओ बघता येईल आणि त्यातूनही तुम्हाला मला खात्री आहे लाभ मिळाला असेल तर आपण अवश्य आपल्या मित्रमंडळींकडे तो शेअर करा. खूप खूप धन्यवाद.